गुड मॉर्निंग. मी नंदिनी. आजचा व्ह्यू खूपच भारी होता. खूप छान होता. मी उठले, फ्रेश वगैरे झाले आणि नाश्त्यामध्ये पोहा घेतला. नंतर म्हटलं तिळगुळ मी बनवलेलं नाही, तर आज तिळगुळ बनवायला घेतलं. मी इथे 500 ग्रॅम तीळ घेतली, 500 ग्रॅम गूळ घेतला आहे आणि माझ्याकडे शेंगदाणे ठेवलेले होते, तर ते पण मी अंदाजे 500 ग्रॅम जवळ घेतले. त्याचा अंदाज कमी जास्त होऊ शकतो, असं मी हे घेतलं आणि लगेचच दाणे भाजायला घेतले. भाजायला घेता घेता 1 मिनिटाच्यात माझं सिलेंडर गेलं. सिलेंडर लावतेवेळी म्हटलं तुम्हाला ही गोष्ट सांगून द्यावी. तर हे आहे सेफ्टी रेग्युलेटर. हे माझ्यासाठी माझ्या पप्पांनी आणलेलं आणि खूप उपयोगाचं आहे असं मला वाटतं. प्रत्येकाच्या घरात असायला पाहिजे, कारण प्रत्येकाच्या घरातच लहान मुलं-बाळं असतात, तर धोका व्हायला नको, सेफ्टी असावी म्हणून हे सगळ्यांनी यूज करायला पाहिजे. याचे फायदे असे आहे की चुकून आपल्या हातून गॅसचा कॉक ओपन राहिला आणि शेगडीच्या बटना जरी चालू राहिल्या, तरी धोका होण्याची शक्यता फार कमी असते. सहजासहजी आग लागत नाही. तर मला वाटतं ही खूप उपयोगाची वस्तू आहे. प्रत्येकाच्याच घरात राहायला पाहिजे आणि आपण असा इतर भरपूर खर्च करतो, तर एखाद्या अशा उपयोगी गोष्टीवर केलं तर काहीच म्हणजे चुकीचं नाहीच आहे. मी याचं काही प्रमोशन करत नाही. मला फारसं नॉलेज नाही आहे, पण माझ्या घरी पण लावलंय, गावामध्ये पण प्रत्येकाकडे आहे. तुम्हाला कोणाला वाटलं तर मला नक्की कळवा. नाही तर तुमच्या जवळपास ज्याच्याकडे असेल त्यांनी तिथून घेऊन उपयोग करा या गोष्टीचा, कारण खूपच उपयोगाची कामाची गोष्ट आहे. आणि सिलेंडर सगळं लावल्यानंतर यात एक मीटर सुद्धा दिलं गेलं आहे. त्या मीटरवर लो, मिडियम, हाय म्हणजे सिलेंडर लो होतोय, हाय फुल भरलेलं आहे असं आपल्याला कळतं. सिलेंडर लावून घेतलं आणि दाणे भाजून एका साईडला एका पातेल्यामध्ये काढून घेतले. लगेचच तीळ भाजायला घेतले. असे गोल्डन कलर येऊ दिला तीळला आणि तीळला थंड व्हायला ठेवलं तर आणि दाणेची साल काढायला घेतली. मी अशा पद्धतीने तीळ सुद्धा भाजून घेतले. दाणे क्लीन करून घेतले आणि गूळ घेतला. गूळ असा बंद आपण टाकू शकत नाही. मिक्सरमध्ये सुद्धा असं होणार नाही. तर मी चाकूच्या सहाय्याने गूळचे तुकडे-तुकडे केलेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी तीळ घेतले, त्यात शेंगदाणे घातले आणि 2दा आधी असंच फिरवून घेतलं गूळ न टाकता आणि नंतर त्यात गूळ ॲड करून 2 ते 3दा फिरवून घेतलं, म्हणजे गूळ आणि ते शेंगदाणे सगळं व्यवस्थित मिक्स होते. सगळं मिश्रण काढून घेतलं आणि अशा पद्धतीने माझं तिळगूळ इथे रेडी आहे. म्हटलं आपण बनवलंय तर सर्वात आधी आपण टेस्ट करायला पाहिजे. कामं आटपवले आणि सायंकाळी बाहेर जायचं होतं. बाहेर म्हणजे मार्केटला जायचं होतं. इव्हनिंग वॉकला सुद्धा जायचं होतं आणि भाजीपाला पण आणायचा होता. तर सगळे कामं आटपून बाहेर निघाले. बाहेर मी आणि माझी फ्रेंड आम्ही दोघी सुद्धा गेलो. भाजीपाला पण आणायचा होता, तर सर्वात आधी भाजी मार्केट गेलो. जे पण लागत होतं भाजीचं ते सगळं घेतलं थोडं-थोडं, कारण आम्ही डेली जास्त तर फ्रेशच आणतो आणि बाहेर गेलो आणि काही खाल्लं नाही तर असं होऊच शकत नाही. रिटर्नमध्ये आम्ही पाणीपुरी वगैरे खाऊन निघालो. नंतर आम्ही घरी यायला परतलो. पाणीपुरी आणि भाजी वगैरे सगळं घेऊन घरी निघालो. घरी आलो आणि घरी आल्यानंतर आल्या-आल्या म्हटलं आधी भाजीपाला काढून घ्यावं. असं सगळं आज मी थोडा भाजीपाला आणलेला आणि सगळं एका ह्याच्यात काढून घेतलं. मी खूप स्वयंपाकाचा कंटाळा आला तर पुलावच बनवायला घेतला. माझ्याकडे थोडं पनीर वगैरे अवेलेबल होतं, तर म्हटलं पुलावच बनवूया आणि असं थोडं कांदे, टोमॅटो, गाजर आणि पनीर सोबत त्याचे वाटाणे वगैरे सगळे घेऊन पुलाव बनवला. पुलाव माझा बनवून रेडी झाला. नंतर जेवण वगैरे केलं आणि असा आजचा माझा दिवस संपला. तुम्ही सर्वजण माझ्या व्हिडिओला खूप प्रतिसाद देता. असाच प्रतिसाद देत राहा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट करत राहा. थँक यू फॉर वॉचिंग.